नमस्कार, ऋतम मराठी दिनविशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या दिवशी म्हणजे 18 डिसेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। 18 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याने गोवा, दमण आणि दीवला पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त करण्यासाठी लष्करी कारवाई सुरू केली, जे ऑपरेशन विजय म्हणून ओळखलं जातं। या ऑपरेशनमध्ये भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराने संयुक्तपणे सहभाग घेतला होता। ऑपरेशन विजय अंतर्गत भारतीय सैन्याने अवघ्या 36 तासात गोव्याला पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त केलं। यानंतर 19 डिसेंबर 1961 रोजी तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर मेनू वासालो डी सिल्वा यांनी भारतासमोर शरणागती पत्करली। या विजयासह गोवा आणि दमण दीवचा भारतामध्ये समावेश झाला। गोव्याला 30 मे 1987 रोजी राज्याचा दर्जा देण्यात आला, ज्यामुळे ते भारतीय प्रजासत्ताकचं 25वं राज्य बनलं, तर दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश राहिले। हा कार्यक्रम भारताच्या वसाहत विरोधी लढ्यात आणि प्रादेशिक एकात्मतेतील एक महत्त्वाचा टप्पा होता। 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। 18 डिसेंबर 1887 रोजी भोजपुरीचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भिखारी ठाकूर यांचा जन्म बिहारच्या छपरा जिल्ह्यात झाला। भिखारी ठाकूर हे महान नाटककार, कवी, लोकसाहित्यकार आणि समाज सुधारक होते। भोजपुरी साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानासाठी त्यांचं स्मरण केलं जातं। त्यांची नाटकं समाजातील विविध समस्यांवर भाष्य करणारी होती, ज्यात बिदेसिया, गबर घिचोर, विधवा विलास आणि बेटी बेचवा यांसारख्या प्रसिद्ध नाटकांचा समावेश आहे। भिखारी ठाकूर यांनी भोजपुरी भाषेला एक नवीन ओळख दिली आणि तिला साहित्य आणि नाट्य क्षेत्रात एक प्रमुख स्थान दिलं। 18 डिसेंबर 2014 रोजी भारताने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटर इथून GSLV मार्क 3चं पहिलं प्रक्षेपण केलं। GSLV मार्क 3 हे इस्रोनं विकसित केलेलं अत्याधुनिक स्वदेशीय प्रक्षेपण वाहन आहे। हे भारतातील सर्वात वजनदार पेलोड वाहून नेणारं लॉन्च वाहन मानलं जातं। या प्रक्षेपणाचा मुख्य उद्देश भारताला इन्सॅट 4 सारख्या अवजड दळणवळण उपग्रहांच्या प्रक्षेपणात पूर्णपणे स्वावलंबी बनवणं हा होता। GSLV मार्क 3ची रचना अशी आहे की ते जिओस्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये 4 टन पेलोड आणि लो अर्थ ऑर्बिट पर्यंत 10 टन पेलोड वितरित करू शकतं। या प्रक्षेपणाने भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांचा पाया रचला, विशेषतः चंद्रयान 2 आणि गगनयान मोहिमेसारख्या महत्त्वाच्या मोहिमांचा। या यशस्वी चाचणीनं जागतिक स्तरावर अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची स्वावलंबी आणि क्षमता दृढपणे प्रस्थापित केली। 18 डिसेंबर 1989 रोजी क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने पहिला एकदिवसीय सामना खेळला। पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात सचिन तेंडुलकरची कामगिरी निराशाजनक असली आणि तो शून्यावर बाद झाला असला तरी त्याच्या शानदार क्रिकेट प्रवासाची ही सुरुवात होती। आपल्या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सचिनने एकूण 463 एकदिवसीय सामने खेळले आणि 452 डावांमध्ये 44.83 च्या सरासरीने आणि 86.23 च्या स्ट्राईक रेटने एकूण 18,426 धावा केल्या। त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 49 शतके आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे, जो अजूनही एक विक्रम आहे। 18 डिसेंबर 1787 रोजी न्यू जर्सी हे अमेरिकेच्या राज्यघटनेला मान्यता देणारं तिसरं राज्य बनलं। यापूर्वी 7 डिसेंबर 1787 रोजी डेलावेर हे राज्यघटना स्वीकारणारं पहिलं राज्य ठरलं। युनायटेड स्टेट्सची राज्यघटना 1787 मध्ये लिहिली गेली आणि 1788 मध्ये मंजूर झाली। हे संविधान 1789 मध्ये लागू झालं आणि आज जगातील सर्वात जास्त काळ टिकून राहिलेली लिखित सनद आहे। 18 डिसेंबर हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन म्हणून साजरा केला जातो। 4 डिसेंबर 2000 रोजी जगातील स्थलांतरितांची वाढती संख्या लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र महासभेने हे घोषित केलं होतं। स्थलांतरितांचं सामाजिक आर्थिक योगदान आणि त्यांना येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकणं हा या दिवसाचा उद्देश आहे। हा दिवस स्थलांतरित आणि निर्वासितांचे हक्क आणि सन्मान राखण्याचं महत्त्व अधोरेखित करतो, तसेच स्थलांतरितांच्या भूमिकेबद्दल आणि त्यांच्या गरजांबद्दल जगाला अधिक संवेदन आणि जागरूक करण्याचा प्रयत्न करतो। तर हे होते आजचे दिनविशेष। तुम्हाला देखील आजच्या दिवसाविषयी काही खास माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोवर पाहत राहा ऋतम मराठी।